साधक हो, व्हीबीके ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कल्कीदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोड नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्रीवत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज यांचे वेदांवरील अतिशय महत्त्वाचे संशोधन म्हणजे वेदमंत्र रक्तगट होय. 8/8/1960 पासून महाराजांचे हे संशोधन समाजाच्या कल्याणासाठी उपलब्ध असून आतापर्यंत लाखो भाविकांनी साधकांनी याचा लाभ घेतला आहे. रक्तगटाप्रमाणे वेदमंत्र जपल्यास, भक्ती केल्यास मानवी जीवन चिंतामुक्त, सुखी, सुरक्षित, संकटमुक्त होते. वेदमंत्र रक्तगट हे जगतारक आहे. संपूर्ण जगाला याचा लाभ होण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा. साधक हो, विश्वक्रांती नवे ज्ञान या यूट्यूब चॅनलवर तसेच विश्वधर्म लॉ बोर्ड या फेसबुक पेजवर रोज सकाळी पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्रीवत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज यांची वेदांवरील प्रवचने, तर रोज संध्याकाळी स्वयंभू कल्कीदत्त परमेश्वर अवतार चमत्कार या विषयींचे व्हिडिओ उपलब्ध होत आहेत. अवश्य लाभ घेणे. हरिओम दत्त. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम. ओम शिव शिव शाम शाम ओम शिव शिव शाम शाम. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगध्यानगम्यं वन्दे विष्णुभवहरं सर्वलोकैकनाथं. ओम शांती शांती. रोजच्या नियमाप्रमाणे आजही आपलं प्रवचन चालू होणार आहे पुढचा विषय घेऊन. तर सांगायचा मुद्दा असा, अदृश्य आणि दृश्य या दोन गोष्टी आपल्यापुढे नेहमी असतात. आता हे जे आपल्याला जे सगळं ज्ञान मिळवायचे त्याच्यावर एक महत्त्वाचा मुद्दा आपण सांगणार आहे की आपण समजा आपलं काही काम मिळवायचं, भरपूर ऐश्वर्य मिळवायचे, शक्ती मिळवायची, रिद्धी सिद्धी मिळवायची, ते कशी मिळणार? तर याचं कारण आहे दृश्य आणि अदृश्य आणि अदृश्य. आता हा शेंगदाणा घ्या, हा शेंगदाणा तुमच्यापुढे ठेवला आहे, हा दृश्य आहे. परंतु त्या शेंगदाण्यामध्ये जो वृक्ष आहे तो अदृश्य आहे. आता हा शेंगदाणा लावला तर हा शेंगदाणा लावल्यानंतर त्यातून तो वृक्ष प्रगट झाला, शेंगदाणा झाड. मग या शेंगदाण्याच्या झाड जे आहे, या झाडाच्या पाल्यामध्ये शेंगदाणा अदृश्य आहे आणि झाड दृश्य आहे. या ठिकाणी हा जो महत्त्वाचा मुद्दा आहे ते मग आता आपल्याला शेंगदाणा दृश्य करायचा आहे. मग आपण काय करणार आता की शेंगदाण्याच्या झाडाला खत पाणी घालणार आणि घातल्यानंतर ह्या शेंगाचं झाड जे आहे त्याला बारीक कुण्या येणार पांढऱ्या. पुढं त्याच्यावर छंद आणि स्वाराने कवच तयार होणार, छंद स्वाराचं. आणि मग त्याच्यामध्ये शेंगदाणा प्रगट होणार. पुन्हा त्या शेंगदाण्यामध्ये तो जिवंतपणाचा जीव प्रगट होणार. म्हणजे अशा दृष्टीने हे सगळं जगाचं दृश्य आणि अदृश्य, दृश्य आणि अदृश्य चालतं.
आता आपला शेंगदाण्याचे सगळे गुणधर्म जसे तसे आले की नाही पाहणार आहोत. आता हे दोन ठिकाणी दोन ठिकाणी दोन वाफे शेंगदाणे लावले. एका वाफेमध्ये शेंगदाण्याला भरपूर खत पाणी घातलं आणि एका ठिकाणी काहीच घातलं नुसतं पाणी दिलं. तर पुढे काय झालं की त्या शेंगदाणा दृश्य जो होता तो अदृश्य होऊन झाड तयार झालं. मग झाडामध्ये झाडाचा पाला चोळला तर त्यात काय शेंगदाणा सापडला नाही. आणि शेंगदाणा जेव्हा तो कोंब आले पुढं कुणी आल्या छंद आणि स्वर त्याच्यामध्ये शेंगदाणा प्रगट झाला. म्हणजे आता ज्याला आपण शेंगदाण्याचं झाड चांगलं लावलं त्या झाडाला जवळजवळ तीन दाणे येणारी एक शेंग तयार झाली. आणि ज्याला पाणी दिलं नाही त्या शेंगदाण्याच्या झाडाला कोणा फुटल्या परंतु त्या बारीक राहिल्या. म्हणजे ज्या आकाराच्या पाहिजे होत्या ही शेंग 10 mm ची तयार झाली. पण ही दुसऱ्या झाडाची शेंग आली ती फक्त 1-2 mm ची झाली आणि शेंगदाणा तसा बारीक झाला. म्हणजे दृश्य अदृश्यामध्ये सुद्धा फरक का पडला याचं कारण की याला पाणी दिलं याला दिलंच नाही. तसा जो भक्ती करणारा भक्त आहे तो जर समजा भक्तीचे ऋषी देवता छंद आणि स्वराप्रमाणे मंत्र म्हणत असेल तर त्याच्या शरीराची सगळी अदृश्य इंद्रिय आहेत. अदृश्य इंद्रिय शरीरात जी आहेत दिसत नाहीत आता काम करीत नाहीत. ती सगळी दृश्य होण्याकरता आपण जेव्हा मंत्र म्हणू उदाहरणार्थ हा मेंदू अदृश्य आहे म्हणजे काहीच नाही. पण जेव्हा आपण त्या ठिकाणी जगच्छन्निशा स्वर म्हणू म्हणजे त्या ठिकाणी पुन्हा मेंदूमध्ये 10,000 कोटी जीव पेशी होतात. 36,000 केंद्र प्रत्येक केंद्र 1,000 तंतू आणि 1,000 आनंद तंतू अशा दिशेने 100 अब्ज तंतू तयार झाले. म्हणजे अशा दृष्टीने का तर आपण जे छंद आणि स्वर म्हटल्यानंतर मेंदूमध्ये दृष्ट आहे. मग मग आपण त्रिशुभ स्वर म्हणलो मग आपले डोळे कान मुख जीभ हे सगळं तयार झालं. मग आपण पुन्हा पंचम स्वर म्हणलो व्यवस्थित तर घसा तयार झाला. मग आपण पुढं छंद मान स्वर म्हणलो का आपलं हृदय तयार झालं छाती तयार झाली हात तयार झाले. मग आपण पुढं अनुष्टुप छंद गांधार स्वर म्हणलो की तुमची बेंबी तयार झाली. शरीराने सगळ्या शिरा तयार झाला काम करू लागल्या. मग पुढं आपण उष्ण छंद वृषभ स्वर म्हटलो की आपल्या शरीरातले रंगसूत्र तयार झाली जीवन प्रदेश प्रजापती अवस्था निर्माण झाली. आणि जेव्हा आपण पुढं गाय छंद षडजा स्वर म्हणून तेव्हा पायाच्या शिऱ्यापासून डोक्याच्या नखापर्यंत डोक्यापर्यंत आणि पायाच्या नखा सगळ्या शिरा अगदी पद्धतशीर काम करायला लागलेले आहेत. हे कसं जेव्हा आपण छंद आणि स्वर यांची भक्ती केल्यानंतर हे घडतं. जर तसं केलं नाही ते घडत नाही. आता असं आहे की शेंगदाणा तयार होताना त्याच्यावर ते शेंगदाणा टरफळ तयार होत आणि मग त्याच्या शेंगदाणा तयार होत. पण टरफळ न तयार होताना शेंगदाणा तयार होतो हा पुढचा मोठा प्रश्न आहे. होतच नाही. कारण का आपले जे इंद्रिय शरीरातली जेव्हा छंद आणि स्वर तयार होईल तेव्हा त्याच्यातली इंद्रिय तयार होतात. डोळा कान नाक हात पाय आणि मग ते काम करायला लागतात. तसे काम करू शकत नाहीत. म्हणून धर्माची अत्यंत आवश्यकता आहे. जेव्हा आपण सोमरस पिऊ फळांचा रस पिऊ चांगला सात्विक आहार घेऊ तेव्हा आपले शरीर सगळे इंद्रिय शरीरातले यत्तू जड म्हणजे सर्व जी एवढी आहेत तेवढी
छंद अगदी छंदातून तयार होऊन प्रगट होऊन काम करायला. आता आपला डोळा जरी आहे ना तरी त्याला छंद आहे, गोलाकार आहे त्याच्यावर छंद आहे, अनुष्टुप त्रिष्टुप छंद दैव स्वर आहे, तोंडात जीभ आहे त्याला त्रिष्टुप दैव स्वर आहे, कान आहे त्याला त्रिष्टुप दैव स्वर आहे, हनवटी दैव स्वर आहे. आणि हे सगळं जे आहे याच्यामुळे आपल्याला ऐकू येतं, बोलतो. आपलं जर स्वर समजा बंद झाले, त्रिष्टुप छंद जर कमी झाला तर आपलं ऐकू येणार नाही. आपण जेव्हा हे सगळे स्वर जेव्हा तपासू तेव्हा आपले इंद्रिय किती काम करतात हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आपले इंद्रिय 6 ते 10 mm जर ते व्होल्टेज असले सगळे तर आपल्या शरीरातली सगळी इंद्रिय 100% तयार होऊन ही सेवन वेळ छंद काळजीपूर्वक होऊन सगळं जीवन सुरक्षित आणि व्यवस्थित राहू शकतं. मग आपला दैविक सुख म्हणजे भौतिक सुख, दैविक सुख, आध्यात्मिक सुख, ब्रह्मज्ञान या सगळ्या गोष्टी आपोआप प्राप्त होतात. आता आपलं वाटलं बा आपण आता ज्यावेळेला आपलं हे सगळं 5 mm जर आलं सगळं तर आपली सगळी इंद्रिय 50% काम करतात. 50% काम करीत नाही म्हणजे आपल्याला दिसायचं 50% दिसतं, 50% दिसतच नाही. अशा दृष्टीने आता सध्या धर्माची अत्यंत आवश्यकता हेळसांड झालेली आहे. वेद मंत्राशिवाय समाजाला पर्याय नाही. वेद मंत्र पर्याय नाही. कारण का तर आपल्या शरीराची सगळी जडणघडण होण्याकरता तुमच्याकडे कुठलाच पुरावा नाही. ही भाजी खा, ती बटाटा खा, ह्या मुखात तुला असं होईल, काय होत नाही. कारण का तर तुमच्या शरीरात छंद निर्माण होतो आणि छंद निर्माण झाल्यानंतर मग तुमचे इंद्रिय काम करतात. मग समजा अन्न ग्रहण केलं, 5-6 4 जण अन्न ग्रहण केलं, खाल्लं, आमटी वरण भात, मग हे बी रक्तगड्यावाल्याचं त्या आतडे जे आतलंय त्याला इतकं ज्ञान आहे जगामध्ये की कोणाला इतकं ज्ञान नाही. आपल्या शरीरात जे आतडे आहेत त्यांनी हे बी रक्तगटात जेवढं पोषक घटक आहेत ते घेतलं. नंतर व रक्तवाल्यांनी तेच अन्नातले घटक घेतले, ए वाल्याने तेच अन्नातले घटक आणि बी वाल्याने तेच अन्नातले घटक घेतले. म्हणजे एकाच अन्नाचं वरण भातातले घटक हे चौघांनी वेगवेगळ्या रक्तगटाला आतडे आपलं प्रयत्न करून त्याच्यामध्ये घेतले. पुन्हा ते आर्यस बी वालच. हे जे घटक आहे हे कशामुळे होतं? आतडे काय त्यांचे कुजतात, काम करीत नाही, हातपाय कुजतात, शिरा कुजतात. याचं कारण काय? त्याचं नेमकं कारण असं आहे की आपल्या शरीरामध्ये जे छंद आहेत, स्वर आहेत, ते प्रत्येक इंद्रियांचं कार्य करतात, ते बंद पडतात आणि मग आपलं कार्य थांबतं. आता या ठिकाणी हे जे दृश्य आणि अदृश्य आहे, आता रामप्रभू आपण भक्ती करणार आहे. रामाचं जे अदृश्य ज्ञान आहे, सगळं ज्ञान आहे राम आहे, पण रामावरलं ज्ञान आपल्याला काय नाही, अदृश्य आहे. मग रामप्रभू काय खात होते? कंदमुळे फळे. मग आपण एक कंदमुळे फळं खाल्लं की आपलं शरीर राममय सारखं बांधणार. राममय सारखं बांधल्यानंतर रामामध्ये जेवढे गुण होते चांगले तेवढे गुण जे आहेत ते आपला जो जीवात्मा आहे तो तसेच प्रकट करतो. कृष्णा भक्ती केली तर कृष्णाची शक्ती आहे, दैलोने खात होता म्हणजे तेच जीवात्मा आपल्या शरीरामध्ये सगळे कृष्णाचे गुणधर्म घेतो. म्हणजे सात्विक वृत्तीमध्ये जेव्हा आपण येऊ तेव्हा देवाचे गुणधर्म आपल्या शरीरामध्ये येतात, तसे येत नाहीत. मग तुम्ही प्रयोग करून बघा, हा म्हणजे हा मनुष्य आहे, हा दुसरा आहे शेजारी बसलाय आणि तो भूतियान मार्गातलं खातोय, वाकडं तिकडं अमंगळ खातोय. मग त्याच्या शरीरात भूतियान मार्गाचे गुणधर्म निर्माण झाले, अदृश्य. आता चेडे गोटे भानुमती करणीचे जे गुणधर्म आहेत सगळे त्यातल्या बरेचसे गुणधर्म याला आपोआप ज्ञान व्हायला लागतं, आपोआप विकसित होतात आणि मग त्याला चेडे गोटे भानुमतीचं ज्ञान होतं, कारण तो भूतियान मार्गात नाही.
भूतियान मार्गाला जे ज्ञान तसं पितृयान मार्गाचं ज्ञान अन्न वरण भाताने होतं. नंतर देवान मार्गाला फळ आणि दूध प्यायल्यावर ज्ञान होतं तसं. आणि जेव्हा तुम्ही फळच खाऊन दूध फळच खाऊन त्याचं पाणी पिता किंवा निराळा राहतात साधना करतात, तेव्हा तुम्हाला ब्रह्मज्ञान, ब्रह्म म्हणजे काय, ते कसं पण होतं, हे जग कुठं राहतं, देव कुठं राहतो, देवाचा अस्तित्व कसं आहे, हे सगळं उत्तम ज्ञान होतं जसंचे तसं. आता तुम्हाला वाटलं बा सगळ्या जगात जग कृष्णमय बनवायचं, तर आपण बनवू शकतो. सगळे जग कृष्णमय, अगदी सोपा मार्ग आहे. दही लोणी रोज खा आणि कृष्णाचा जप करा, गायत्री मंत्र म्हणा. आपल्या शरीरामध्ये दही लोणी खाल्ल्यानंतर सात्विक भावना तयार होईल. आपला जो जीवात्मा आहे त्याचा संबंध कृष्णाच्या जीवात्म्याशी राहील आणि मग कृष्णाचं जे ज्ञान आहे ते सगळं ज्ञान आपल्या शरीरात जसं तसं येईल. म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे की भागवत पुराणात काय सांगितलं, वासुदेवे भगवती चतुर्वेद स्थिती. ज्याचं शरीर हृदय सात्विक वृत्तीचं असतं त्याच्या हृदयामध्ये परमात्मा प्रगट होऊन त्याला जसं तसं ज्ञान देईल. म्हणजे अशा दृष्टीने सध्या उपदेश आहे. आपला देव प्रसन्न होत नाही राहून आपण देवाला लय पाणी घालतो, लय पूजा करतो, कारण आपण त्या देव काय खातो होता, त्याचा आहार कसा होता, त्याप्रमाणे आपलं शरीर बनवावं असं वेदात सांगितलं. योग साधण्याचं शरीर देवासारखं बनवायचं. इंद्र आहे, आपल्या इंद्रासारखं पद मिळवायचे, राजकारण करायचे, मोठं व्हायचे, पुढारी व्हायचे. तर इंद्र काय करतो, इंद्र सोमरस पितो, अमृत पितो. मग आपण जेव्हा सोमरस प्यास सुरुवात करू, फळं दुधांचा जोर देऊ, तेव्हा इंद्राची दिशा, इंद्राकडे जे ज्ञान आहे संपूर्ण लढायचं ज्ञान आहे, पायदळ अमुक तमुक सैन्य किंवा देवदेवता चमत्कार नमस्कार रिद्धी सिद्धी जे आहेत आपल्या जीवात्म्यामध्ये, ते सगळं ज्ञान प्राप्त होतं. तिकडून आपल्याकडे व्हायला लागतं. म्हणजे आपल्याला देवधर्माच्या ज्या गोष्टी, आता समजा गणपती प्रसन्न करून घ्यायचे, मग तुम्ही गणपती रोज पाणी घालणार, पूजा करणार, नैवेद्य दाखवणार, पण तो तुम्हाला प्रसन्न होणार नाही. कारण का, तर गणपतीचं जे शरीर आहे किंवा जे त्याचं अस्तित्व आहे छंद आणि स्वराचं, ते आहे मोदक खानाच, मोदक दुर्वा. जेव्हा गणपतीचं मोदक जे आहे ते जर आपण रोज खात बसलो, सतत रोज मोदक खायचे, महिनाभर, 2 महिने, 4 महिने, 6, बाकी काय करायचंच नाही, तर गणपतीच्या जे काही शरीराचे जे काही घटक आहेत ते घटक आपले आणि गणपती सारखे होतात. आणि मग गणपतीचं जे ज्ञान आहे जसंचे तसं ते आपल्याला प्राप्त होतं. रिद्धी सिद्धी, ऐश्वर, संपत्ती, याला तपश्चर्या म्हणतात. तप करायचं म्हणजे देवासारखं शरीर बनवायचं, ते सगळं आपल्याला मिळवायचं. तसं मिळू शकत नाही. आता समोर चाड्याचा गोटा आहे, चाड आहे, भानावरची करणी आहे आणि त्याचं ज्ञान आपल्याला मिळवायचं आहे. पण आपण जेव्हा फळं खाऊन दूध पिऊन राहू तेव्हा ते ज्ञान आपल्याकडे येणार नाही, तिथलं आपल्याला काही समजणार नाही. देवाचं ज्ञान आपल्याकडे येईल. पण जेव्हा आपण तिथे अमंगळ खायला सुरुवात केल्यानंतर त्या चेहऱ्या गोट्याची जी भूमिका आहे जादूटण्याची, तसं ज्ञान लहर आपल्या शरीरात तयार होऊन मग ते ज्ञान आपल्याला प्राप्त होतं. म्हणजे हे ज्ञान प्राप्त होण्याची पद्धत आहे दृश्य आणि अदृश्य. अदृश्य सगळ्यात ते दृश्य करायचं. आता एक आपण मूर्ती बांधली दत्त महाराजांची, रोज पूजा करतो. दत्त महाराज काय 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 आहार होता दत्त महाराजांचा, फळं खाऊन दूध पितात बरं का दत्त महाराज. गाय आहे त्यांचं कमंडोल आहे बरं का. मग आपण फळं खाऊन दूध पिऊन राहायचं, औदुंबरा झाडे बसायचं. जिथं जे आपला जो आत्मा आहे वैश्वानर, तो दत्त महाराजांच्याकडे जो काही शक्ती आहे, अदृश्य शक्ती आहे, ती शक्ती जशीची तशी आपल्या शरीरात प्रगट होते. आणि मग दत्त महाराजांचे चमत्कार होते. कसे काय,
गरम करणे, दूध देणे गायांना, नंतर लोकांना काही उपचार करणे, फायदा मिळवून देणे सगळे चमत्कार जसे तसे त्याच्याकडे होतात. म्हणजे ही सनातन विद्या, सनातन जो धर्म आहे तो अशा दृष्टीने आहे. आता जवारी पेरली की जवारी उगवणार, सर्व धान्य पेरलं तसं उगवणार. कोणी एकमेकांची बाजू घेत नाही. आंब्याला चिंचला आंबे येत नाही, आंब्याला चिंचा येत नाहीत. बोरला कवठ येत नाही, कवठला बोर येत नाहीत. बाजरी सारखी होते, ज्वारी सारखी होते. बाजरी येत नाही, बाजरी काही ज्वारी येत नाही. म्हणजे ह्याचा शास्त्र असं आहे की याचे जे छंद स्वर दिलेले आहेत, प्रत्येकाला धर्म लावून दिला आहे, तो धर्म 84 लक्ष येऊनला जसा येतात दिलेला आहे. मग आपल्याला समजा तर गणपती ज्ञान मिळालं, आपल्याला तर कोणता आहे ये बी. मग आपण गणपतीची भक्ती करायची. गणपतीचा हार काय आहे, त्यांचे मंत्र कोणते आहेत, त्यांच्या त्या पद्धतीने सतत अभ्यास केल्यास आपला जो जीवात्मा आहे त्याच्यामध्ये जे अदृश्य आहे ते दृश्य व्हायला लागतं. म्हणजे आपण गणपती स्वरूप ज्ञान प्राप्त होतो. तसंच रक्तगडाचं विष्णूची भक्ती केल्यानंतर भगवान विष्णू आदी नारायणाचं जे ज्ञान आहे ते ज्ञान आपल्याला प्राप्त होतं. ते खातात काय, कसे राहतात, ते सगळं आपल्याला छंद आणि स्वरातून मिळावं लागतं. नंतर शंकर भगवान हे साधारण पितात, फळं खातात. अशा अवस्थेत शंकराची भक्ती केल्यानंतर ते ज्ञान प्राप्त होतं, त्या सिद्धी प्राप्त होतात. बिरक्तगड सूर्य अग्नी काय खातो, त्याची वस्तुस्थिती कशी आहे काय, हे सगळं ज्ञानाचा अभ्यास केला पाहिजे, ते ज्ञान प्राप्त होतं. आता शिवाजी महाराज, आज त्यांची शिवजयंती आहे. मग आता शिवाजी महाराजांचं जर ज्ञान आपल्याला मिळालं, राजकारण ज्ञान, मग आपण पोच वाजणार. शिवाजी महाराज लढाई अशी केली, त्या शत्रूला असं मारलं, हे तलवार अशी फिरवली, मग शिवभावने प्रसन्न झाली, मग त्या मग झालं, हे तसं झालं, सगळं सांगत सुटणार आपण. पण इथं त्याची काही गरज नाही. शिवाजी महाराजांचा काय आहार होता, नाचणे खाणे, कडधान्य खाणे, ज्वारी बाजरी, याच्यावरती त्यांचा फार जोर असायचा. आणि त्यांचं दूध पिणे, दही ताक खाणे, असं जे आहार होता, तुपाचं तूप तूप पिणे रोज, तूप आणि दूध पिणे हे शिवाजी महाराजांचं पहिले शास्त्र होतं. तसं आपण ठेवलं आचरण आपलं, शिवाजी महाराजांचं जे खाणं पिणं जर आपण ठेवलं तर शिवाजी महाराजांचं जे ज्ञान आहे, अदृश्य ज्ञान, आपल्याला माहीत नाही काय आहे, तर परंतु तो आपला जो जीवात्मा आहे त्या जीवात्म्यावरती त्या लहरी उमटून छंद आणि स्वराने ते इत्तमभूत ज्ञान जसं तसं प्राप्त होत. शत्रू कसा मारायचा, तलवार कशी फिरायची, हे सगळं ज्ञान जसं तसं होत. इत्तम अदृश्य ज्ञान दृश्य होतं. आता माझ्याकडे एकदा असं झालं, एका गावाच्या बरेच गावाकडे एक जोडपण हाताला एकच मुलगा होत. आणि 5 वाजता ते मुलगा 5 वाजता चेक करून खाली पडून संपलं. आणि मग त्यांना खूप दुःख झालं. मग ती मंडळी माझ्याकडे आली, म्हणले महाराज काही करा राव, आमचं मुलगा वारलं, आता ते परत जन्माला आलं पाहिजे, असं काहीतरी करा. म्हणलं बाबा फार अवघड आहे, ही फार भगवंत हाती दिले, आपलं काय. मग त्यांना विचारलं, ते मुलगा काय खात होतं, किती वर्ष होतं, 10-12 वर्ष. म्हणजे पाहिलं दूध पेत होतं आणि फळं खात होतं. बरं त्या पायाला कुठं काय खून होती का, होती म्हणे काळी खून पायाला. मग मला आता आपण काय करू, तुम्ही आता हा जो आहार आहे त्याचा तो तुम्ही सुरू करा पती पत्नीने. आणि त्याने तो आहार सुरू केला. मग त्यांना पुढं संतती झाली. मग त्या मुलाच्या पायावरची खूण तशीच, तो मुलगा जसाच्या तसा पुन्हा जन्माला आला. म्हणजे हे जे अदृश्य आहे ते दृश्य रूपात आणायचं, म्हणजे ती व्यक्ती काय करीत होती, तिचं आचरण कसं होतं हे सगळं पाहून तिचं खाणं कसं होतं हा महत्त्वाचं. कारण आपलं शरीरात व्याधा सांगितलं की योग परमेश्वर प्राप्ती करण्याकरता आपल्याला
शरीराला शरीर तसं बनवलं, छंद, ऋषी देवता, छंद आणि स्वर या सर्वात शरीर बनलं पाहिजे. आणि ते बनल्यानंतर मग आपल्याला तसं ज्ञान होऊ शकतं. अशी काही उदाहरणं घडू शकतात. तर हा जो दिव्यानाचा तो काय लोकांना संतती होत नाही. डॉक्टर गेलं संतती होत नाही. डॉक्टर म्हणतो ना तुम्हाला संतती होणार नाही, कारण तुमचं अमुक बल कमी आहे, अमुक बल कमी आहे, तमुक बल कमी आहे, तमुक बल कमी आहे. आम्ही विचार तुमचा रक्तगृहांचा, म्हणले ये तुमचा बी. मग आता ये रक्तगटाला तुझे, तुम्ही आता फळं खा, दूध प्या, तो गजन आणि देवाची भक्ती करा. मग पुढं शंकराच्या ये गटाला जे आदृश्य आणि शंकराचं ते ह्या जीवात्म्यामध्ये आलं आणि त्याच्यामध्ये त्या शुक्राणू निर्माण झाले. तसं त्या शरीराला जे बी रक्तगटाचे गुणधर्म होते ते प्रगट झाले अदृश्यातून दृश्य रूपात, आणि तिला त्यामुळे त्यांना संतती झाली. अशी अनेक उदाहरणं आपल्याकडे आहेत. संतती होणार नाही म्हणून लिहिलेले त्यांना झाले का, तर तुम्ही आहार ठेवा. रोज बरोबर भात खात बसला नाही जमणार. तुमच्या गटापर्यंत देवभक्ती करायची. ये बिवाळीने गणपतीची, वो बिवाळी विष्णूची, बिवाळी शंकर, बिवाळी सूर्यनारायणची. आणि आपलं शरीर या पद्धतीने बनवायचं. त्यांचा आहार काय तशा पद्धतीने खायचं की तुम्हाला ज्या रिद्धी सिद्धी पाहिजे त्या प्रकट होणार, होतात जशा तशा. तुम्ही जर म्हणले बा हजारो राम, प्रत्येक रामदारला भोग होईना. प्रत्येकाच्या शरीरात रामाचा अवतार होम करून दाखवतो. फळं खा, दूध प्या, कंदमुळे खाऊन राहा, तुम्ही राममय बनणार. कृष्ण पाहिजे मग दही लोणी खा, तुम्ही कृष्णमय बनणार. म्हणजे याचा अर्थ असा आहे की कृष्ण होऊन गेले बरेच दिवस, राम होऊन गेले बरेच दिवस झाले, पण त्या अवताराच्या ज्या गुह्य ज्ञान आहे अदृश्य रूपामध्ये, हा ते ज्ञान आपल्या शरीरावर तसं तसं प्रगट होतं. याला म्हणतात सनातन धर्म. झाडं, पशु, पक्षी सगळे सनातनच आहेत. बगळासारखा बगळा, कावळासारखा कावळा, मंगळासारखा मंगळा, हरणासारखा हरिण, हे सगळे छंदातून तयार होतात. याला छंद स्वरूप दिलेलं आहे. हरिवंश पुराणात सांगितलं. ब्रह्मदेवानं सृष्टिमान करताना काय केलं, गायत्री छंद, उष्णिक छंद, गायत्री छंद षडजा स्वर, उष्णिक छंद वृषभ स्वर, नंतर तुमचे अनुष्टुप छंद गांधार स्वर, ब्रह्मछंद मांधार स्वर, पंचम स्वर, दैव स्वर, जगत निशास्वर या स्वरामध्ये ब्रह्मदेवाने अनुष्ठान सुरू केलं. आणि मग त्या स्वरामधून जशी शेंगदाण्याला शेंगा जशी शेंगदाणा कवच तयार होतं, तशी या शेंगदाण्याची छंद आणि स्वरातून जीवनाची सगळी कवच तयार झाली. त्याच्यामध्ये परमात्माचा, जीवात्म्याचा अंश उतारला आणि सगळी सृष्टी निर्माण झाली. ब्रह्मदेवाकडे आपण निर्माण करू शकतो सृष्टी नवी. कसे, तुम्ही जर समजा नवी सृष्टी निर्माण करायची असेल तर दूध प्या, फळं खा आणि तुमच्या रक्तगटाप्रमाणे मंत्र म्हणा, भक्ती करा. तुम्ही उद्या ब्रह्मदेव बनणार, विष्णू बनणार, शंकर बनणार, हे सगळे त्यात दिलेलं आहे. मानव हा परमेश्वर अंश अवतार आहे, तो पूर्ण होता. तर जवारीचा एक दान आहे, हा जवारीचा अंश अवतार आहे. मग याला पूर्ण अवतार करायचा. मग ही जवारीचा दाना जमिनीत लावला की तो उगवणार, ताट वाढ पुढे जा, कणीस येणार, कणीस आलं की त्याच्यात सगळे हजारो दाणे येणार, विराट रूप. म्हणजे आता एक अंश अवताराचा पूर्ण अवतार तयार झाला. तसं आपलं शरीरात जो कण आहे, जीवात्माचा कण आहे, बीजाणू कण आहे, तो ओम अँटीजन बीजाणू कण जो जीव आहे, त्याला जर आपण समजा आहार, फळं आणि दूध हे सतत दिलं तर आपल्या शरीरामध्ये दैवी शक्ती येते. हे दिवस होत नाही, तो होत नाही. आणि तुम्ही आचरण ठेवा. धर्माकडून तुम्ही लांब गेलेला आहात. धर्म सोडून, देव सोडून तुम्ही अनंत कोटीमध्ये दूर गेलेला आहात. तुमच्या शरीरातले पंचमहाभूत, आता हे पंचमहाभूत शरीरातली गेली. पृथ्वी, आप, तेज, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकारी सगळे नष्ट झाले. हे पंचमहाभूत जी आहेत, ही एका केसाचे 1 कोटी भाग करायचा. 1 कोटी भागाचा पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार अशा दृष्टीने हे
बीजाणू कण, जी ओम अँटीजन बीजाणू कण या अशा दृष्टीने इतके सूक्ष्म आहेत. म्हणजे जेव्हा आपण योग साधना करू, फळं खाऊ, दूध पिऊ आणि घट्टाप्रमाणे मंत्र म्हणू, तेव्हा हे शरीरात जे पंचमहाभूत आहेत, मन बुद्धी चित्त आणि अहंकार, ही पुन्हा जशी तशी अदृश्यातून दृश्य रूपात येतात आणि मग आपल्या जीवनाचं कार्य सुरू होतं. मनुष्य मेल्यानंतर सुद्धा जिवंत होऊ शकतो, पण ती ताकद आता कमी झालेली आहे. कारण तो जो जातो त्याचं शरीर बाद झालेलं असतं. त्याचं शरीर जर साधकाच्या प्रमाणे असेल तर ते होऊ शकतं. काही तास जिवंत राहू शकतो, माणूस उठू शकतो, बसू. ही संजीवनी विद्या जी आहे ती प्राप्त करायची आपल्याला. तर तो थोडक्यात म्हणजे संजीवनीचा कोणाला येत होती? शुक्राचार्यांना. मग शुक्राचार्य काय काय करत होते, साधना काय होती, याचा आपण अभ्यास केला तर शुक्राचार्य संजीवनीची विद्याचे मंत्र आहेत, लहरी आहेत, ते सगळे आपल्या शरीरात पडून आपल्याला संजीवनी विद्या प्राप्त होऊ शकते, रिद्धी सिद्धी प्राप्त होऊ शकते. गणपती, शंकर, काळभैरव, देवी, तुळजाभवानी देवी प्रसन्न करून घ्यायची, तर तिचा आहार काय आहे हा काय म्हणतो. पुरणपोळी खाते का रोज? परतीवर भात खाते का? हो. मग काय करते, तिचा आहार काय आहे? मग तिला रोज पुरणपोळीचा निवेद दाखवला जातो बरं का. मग ते स्त्रियांनी पण रोज पुरणपोळी खायची. मग त्या तुळजापूरच्या देवीच्या शरीरात जे गुणधर्म आहेत सगळे, त्याचे सगळे गुणधर्म आपल्या बाईच्या शरीरात जसे तसे होऊन ते देवी तुळजापूर भगवान प्रतिभावानी बनू शकते. हिंदू धर्माचे हे शास्त्र गुह्य ज्ञान आहे, वेदशास्त्र. म्हणून वेद मंत्र गट याच्याप्रमाणे आयुष्य अभ्यास करायचा आणि पुढचं पाहायचं. मंत्र थोडं वाचून पाहू काय म्हणते. ओम क्षपराजनभूत पुनाग्ने वस्तोत उषसाम सहातिग्मज्जंभ रक्षसाध प्रतिम. तीक्ष्ण दाढायुक्त धनद स्वामी व प्रकाशमान हे अग्निनारायण तू असा आहेस. आता हे सगळं अग्निनारायणाचं सत्व आपल्याला मिळवायचे. पृष्ठ असा तू जंतूचा रोग जंतूचा नाश कर हे अग्ने. रात्री दिवसा उषाकाळी तीनही त्रिकाळ तू स्वतःला तसेच रोग जंतूंना जाळून भस्म कर. क्षीण करणारे जंतू नष्ट कर. आता याच्यामध्ये गौतम राहुगण ऋषी आणि उष्णिक छंदन वृषभ चोर सांगितलेला आहे. आता हे जंतू शहरात कोणत्या पद्धतीचे ते सांगितलेलं आहे की तुमचा 2 नंबरचा व्होल्टेज जो आहे तो जर समजा 6 ते 10 mm असेल तर तुमच्या शहरात कुठल्याही प्रकारचे जंतू येणार नाहीत. आणि जर समजा ते 3 किंवा 2 वर आले तर तुमच्या शहरात टीबीचे जंतू तयार होतात असे व्याधात सांगितले. क्षयरोग, राजक्षमा नावाचा रोग तयार होतो. कारण हा क्षण न घेणारे गेमाने बॅटा किरण कलीचे काय गुणधर्म आपल्या शरीरात जसे तसे उतरतात आणि मग रोगराई सुरू होते. हे गुणधर्म नष्ट करायचे आपल्याला अणुबॉम्बचे आणि आपल्या शरीरात दैवी शक्तीचे गुणधर्म आणायचे. मग आपल्या शरीरात जेव्हा आपण रक्तडवण मंत्र म्हणू छंद स्वरामध्ये, नंतर आपण जेव्हा ज्यूस पिऊ, फळं खाऊ, सोमरस पिऊ, त्यावेळेस आपल्याकडं अक्षण धारण करणारे जीवाणू अल्फा किरण म्हणजे गॅमा बॅटा किरण नाश करणारे, आपलं संरक्षण करणारे किंवा पवन सोमा देवता शक्ती कुंडलिनी अशा शक्ती आपल्याला तयार होणार. आणि त्यामुळे जरी तुम्हाला क्षयरोग झाला किंवा तर तुम्ही नीट होऊ शकता, घाबरायचं कारण नाही. कारण डॉक्टरच्या गोळ्या घेतात ते घेऊ शकता, परंतु तुम्ही रक्तगटाचा अभ्यास केल्यास ऊसाचा रस, नारळाचं पाणी, आमरस आणि फळाचा रस हेच गोष्टी तुम्ही जर सतत घेतल्या तर तुम्हाला महारोग, क्षयरोग, कॅन्सर कुठल्याही प्रकारचा आजार होणार नाही आणि तो बरा होईल.
तर दृश्य आणि अदृश्य, अदृश्य आणि दृश्य ही शक्ती आपण आता तुमच्याकडं मांडला प्रश्न. त्याला आपलं पोरग म्हणे म्हणाले महाराज हे पोरग येडे हो, शेती नाही, काम करीत नाही, काय नाही, बसून राहतंय. माझ्या अशी बऱ्या माणसाने म्हणले महाराज हे कामच करीत नाही आणि काय करावं याला बाबा, दवाखाना डॉक्टर खूप केले. म्हणून ठीक आहे, याचा रक्तड सांगा. म्हणजे याचा रक्तड ये. बर, मग शंकर भगवानचं जे खाद्य आहे दही, दही आणि भात हे शंकर भगवानचं महत्वाचं खाद्य आहे. दही भात शंकराला खूप आवडतो, त्यांनी आता स्वतः सांगितलं. दही भात खायचा, त्याला द्यायचा रोज. दही भात खाल्ल्यानंतर त्याच्या शरीरामध्ये जे म्हणजे किलमिश होतं, अदृश्य जी शक्ती भगवान शंकराची त्या आपल्या जीवात्म्यामध्ये त्याच्या आली आणि ती जी काही दुसरी शक्ती ती निघून गेली आणि मग तो शेतीत काम करायला लागला, बोलायला लागला, ज्ञान सांगायला लागला, तत्वज्ञान सांगायला. तेव्हा वेळी माणसं जरी असली कोणी वेळ तरी त्यांना त्यांचे गट आणि त्याप्रमाणे त्यांना खायला देणे आवश्यक आहे. ते नीट होऊ शकतात. दारू पिणारा माणूस दारू सोडित नाही. माझे काय बरेच दारू पिणारे लोक येतात, मी त्यांना सांगतो फळं खा, दूध प्या, मंत्र म्हणा आणि महिना 6 महिने भेटा, इशीची काढून दाखवा. आज इशीची काढा 3-3, 4-4 वर, पुन्हा 6 महिन्याला तो 6 ते 10 झाला, दारू सुटली. म्हणजे आपल्या शरीराची दैवी संपत्ती आहे अदृश्य होत ती दृश्य झाली. त्यामुळे आपल्याला गुण आला. म्हणजे देवधर्माचा गुण अशा पद्धतीने येतो. त्या शास्त्रीय पद्धत आहे आणि अनेक प्रकारचे जंतू रोग नष्ट होतात. हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगितलेला आहे. त्याप्रमाणे आपण भक्ती केली पाहिजे. अदृश्य दृश्य हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आता दत्ताची मूर्ती आपण आणली, घरात ठेवली, पाणी घातलं, पूजा केली. 2 भक्त होते, म्हणजे आम्ही दत्ताची भक्ती करू. मला करा बा. मला कशी करायची? म्हणजे तू आज जमन तशी करा. दोघ जण दत्ताची भक्ती करायला लागले. भक्ती करता करता एक जण म्हणला, राव दत्त महाराजांना नैवेद्य कोणता चालतोय? हा, फळांचा रस, दूध चालतंय दत्त महाराजांना. मग त्याने फळांचा रस, दत्त महाराज, दूध आणि स्वतःच तेच खायचा, देवाला दाखवायचा, तोच नैवेद्य खायचा, देवाला दाखवायचा, असं राहायचा. दुसरा होता मला दत्त महाराजांना काय देवा, काय सुचत नाही राव, काय भाकरी देव, जवारीची भाकरी, हे नैवेद्य दाखवलं, बाजरीचं काय बघू. अशा दृष्टीने दोघांनी दत्त महाराजांच्या पुढे साधना सुरू केली. हर रोज जवारी बाजरी भाकरी खायचा. पुढं 6 महिने होऊन गेले. त्यांची आमची पुन्हा भेट झाली. म्हणलं कसं काय? तो म्हणला मला दत्त महाराज प्रसन्न झाले, बोलले, साक्षात्कार झाला, देवाने मला खूप आशीर्वाद दिला आणि सांगितलं तुझं चांगलं होईल. दुसरा म्हणलं का बाबा तुला काय झालं? तो म्हणला मला वाकडे तिकडे स्वप्न पडले, देव भेटलाच नाही. कारण का आपलं शरीर बिघडलं. अदृश्य जे आहे ते आपलं दैवी शक्ती दृश्यामध्ये आलीच नाही आणि कुविद्या आपल्या शरीरात शिरली त्या दुसऱ्याच्या. मग त्याने पुन्हा सुरू केलं, फळं खायचं, दूध प्यायचं, दत्त भक्ती करायची. जा दत्त महाराज प्रसन्न. म्हणजे एवढं दुसरं बुवाबाजी मागं पळायचं का गप्पा मारायचं काही कारण नाही. आहार व्यवस्थित ठेवा, तुम्हाला रोग होणार नाही, देव प्रसन्न होईल, साक्षात्कार होईल. इतकं सोपं आहे. ओम स्वयंभू अमृत दत्त महाराज की जय. स्वयंभू महापंचसागरेश्वरी महादुर्गा शाकंभरी माता की जय. अनुसूया माता तुलसी की जय. सूर्यदेव देवतां की जय. साधु संतन की जय. धर्म की जय. हरि ओम दत्त. ओम शांती शांती शांती. सर्व साधकांनी महाराजांच्या या वेदमंत्र आणि रक्तगट संशोधनाचा प्रचार करावा. VBK ट्रस्टची योजना बेकारी संपविणे. वेदमंत्र आणि रक्तगट प्रचार करा, समाजाकडून मदत होते. जगभर घरोघरी प्रचार करा. अधिक माहितीसाठी पुढील पत्त्यावर भेट देणे किंवा संपर्क साधणे. VBK ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा
श्री अमृत मंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोड नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. हरिओम दत्त.